आई वडील हे मेंढपाळ पारंपरिक मेंढपाळ व्यवसाय तो करता. मला जाणीव झाली की आपल्याला शिकायला पाहिजे आणि हा व्यवसाय आपण पारंपरिक व्यवसाय मोडीत काढून आपण आपली भविष्यातली पिढी असेल किंवा आपला आई वडील यांना पण आपण चांगल्या मार्गावर नेऊ शकतो. इथं स्पर्धा खूप मोठी आपल्या देशाची आणि महाराष्ट्राची लोकसंख्या पाहता बेरोजगारी जास्त आहे आणि बेरोजगारी जास्त असल्यामुळे इथं स्पर्धा वाढलेली. दुसरा एक प्रश्न असा होता की म्हणजे तुम्हालाच का द्यावं असं, तुमच्यात कोणती गुण होती. आजीनं मेंढे मागवतो मी आई वडिलांच्या पाठीमागे फिरायचो. मला तिथून नावरेला घेऊन गेले, नावरे मामाच्या गावी. तिथे गेल्यानंतर आजीनं सगळी बेसिक जे जे लागत ते दिलं. मामांना सांगितलं की शाळेमध्ये नाव घालायला. माझी जन्मतारीख सुद्धा भाऊने काय केलं की जे माझं स्वप्न आहे ते त्याचं स्वप्न आहे. म्हणजे मी ज्यावेळेस पुण्यात शिकायला येत होतो त्यावेळेस त्याला गावाकडचे म्हणायचे की आता आपण म्हणजे थोडक्यात म्हणतो ना की बाबा सक्का भाऊ पक्का वैरी, ती कन्सेप्ट लोक त्याच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करायचे की काय तो शिकला तर त्याच भलं होईल, तुला नाही बघायचा, तुला कायम हालातच राहावं लागेल, कशाला शिकवतो, घरी एखादा व्यवसाय टाकून दे म्हणजे किंवा अजून बकरी वाढवा किंवा जनावर राखा. हे करून देण्यापेक्षा तू का त्याच्या नादाला लागलाय. भाऊ म्हणला माझं काय नाही की बाबा त्यानं मला काय देऊ अगर ना देऊ पण नाव तर माझ्या बापाच सांगेल. एमपीएससी करायची म्हणजे पहिल्यांदा सांगितलं की 10-12 तास अभ्यास करायला लागतो, 7-8 तास झोपायला पण लागते, इतर कामं पण असतात, जेवण असेल आंघोळ असेल, याच्यामध्ये वेळ जातो आणि व्यायामाकडे दुर्लक्ष होते. मी रिझल्ट ज्यावेळेस बघितला 3 वेळेस चेक केला. त्यानंतर पहिला फोन मी भावालाच केला. तर भावाला आपले व्हॉट्सअप वगैरे असेल त्याच्यावर स्टेटसला ते लिहिता येत नव्हतं की तू पास झालाय ना की काय झालाय आणि काय नाही, ते तुझा तू फोटो ठेव खाली म्हणजे मला शुभेच्छा देण्यासाठी काहीतरी लिहून. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्स्पायर टॉक या कार्यक्रमात मी सागर सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्या बरोबर संदीप कोकळे सर आहेत. 2022च्या बॅचचे सर PSI आहेत. आज आपण सरांना त्यांच्या अभ्यासाच्या प्रवासाबद्दल प्रश्न विचारणार आहोत. त्यांनी पूर्व परीक्षेचा अभ्यास कसा केला, मुख्य परीक्षेचा अभ्यास कसा केला, मुलाखतीची तयारी कशी केली, ग्राउंडची तयारी कशी केली, यांवर डिटेल चर्चा करणार आहे. मी तुमचा जास्त वेळ न घेता सरांना विनंती करतो की त्यांनी आपला अल्प परिचय करून द्यावा. माझं नाव संदीप आनंद कोकरे, माझं गाव मुक्काम पोस्ट देऊळगाववाडा, तालुका दौंड, जिल्हा पुणे. माझं माध्यमिक शिक्षण हे 10वी पर्यंत शिक्षण श्री मल्लिकार्जुन विद्यालय नावरे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे इथून झालं. माझं 12वी पर्यंत शिक्षण गोपीनाथ विद्यालय वरवड, तालुका दौंड, जिल्हा पुणे इथून. तर पदवीचं शिक्षण श्री एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालय वरवड, तालुका दौंड, जिल्हा पुणे इथून घेतलेले. BA मधून पदवी घेतलेली. आई वडील काय करतात सर? आई वडील हे मेंढपाळ पारंपरिक मेंढपाळ व्यवसाय तो करतात. बर, घरी पारंपरिक मेंढपाळ हा व्यवसाय तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण केलं. कधी वाटलं की आपण हा घरचा परंपरागत व्यवसाय न करता की आपण वर्दीची तयारी करावी? सर, मी ज्यावेळेस 7वी-8वीला गेल्यानंतर मला चांगलं समजत होतं आणि ज्यावेळेस मेंढ्या वळायची वेळ यायची म्हणजे दिवाळीचा काळ असेल किंवा उन्हाळ्याची सुट्टी असेल, हा म्हणजे नेमका मेंढ्यांचा चारा संपण्याच्या नंतरचा काळ होता. त्यावेळेस मला सुट्टीत बकऱ्याकडे जावं लागायचं. असंच उन्हाळ्यामध्ये बकऱ्या वळत असताना म्हणजे दिवसभर पूर्णपणे असं ओल्या चाऱ्यासाठी जावं लागतं ऊसाच्या शेताच्या बांधावर. आणि तिथं गेल्यानंतर पिकं असतात आजूबाजूला, तर पिकाच्या मध्ये बकरी चारण्यासाठी 2-3 माणसं उभेच लागतात. तर अशी परिस्थिती आली की मला इतकी तहान लागली होती की मला पाणी पिण्यासाठी बिलकुल पाणी मिळेना. तिथं दिवसभर पाणी भेटत नव्हतं. म्हणजे तिथं कुठं जायला तर एक विहीर होती मला तिथं. त्या विहिरीत इतका कचरा, काळं पाणी होतं. ते नाईलाज असतो मला पाणी प्यावं लागलं. तिथून पायऱ्यावर चढत असताना मला जाणीव झाली की आपल्याला शिकायला पाहिजे आणि हा व्यवसाय आपण पारंपरिक व्यवसाय मोडीत काढून आपण आपली भविष्यातली पिढी असेल किंवा आपला आई वडील यांना पण आपण चांगल्या मार्गावर नेऊ शकतो, अशी तिथून मला जाणीव झाली. अभ्यासाची तयारी कोणत्या वर्षी सुरू केली? अभ्यासाच्या सुरुवातीबद्दल सांगायचं झालं तर मला 10वी-12वी नंतर स्पर्धा परीक्षेचा मार्ग माझ्या डोक्यात खेळत होता. कारण की इंजिनिअरिंग असेल, डॉक्टर असेल, या क्षेत्रात जाण्यासाठी डॉक्टरकीसाठी इंग्लिश आणि इंजिनिअरिंग साठी पैसा जास्त लागत होता. तर तो आपल्याकडे सुरुवातीला नव्हता. तर मी असा निर्णय घेतला की स्पर्धा परीक्षेमध्ये फक्त आपल्याला एक 200-300 रुपयाचा फॉर्म आणि राहण्या खाण्यासाठी 5-7 हजार रुपये महिन्याला लागेल, तेवढं आपण अरेंजमेंट करू शकतो. तर मग मी 12वी नंतर अभ्यास करायला म्हणजे पुस्तकं गोळा करणे, त्याची माहिती गोळा करणे अशी सुरुवात केली. आणि 2018 पासून मी तयारीला म्हणजे प्रॉपर तयारीला 18 पासून सुरुवात केली सर. आणि पहिला अटेम्प्ट कधी? पहिला अटेम्प्ट 2019ला आणि हा 4थ्या अटेम्प्ट मध्ये मी
यश. चौथा अटेम्प्ट होता. मेन्स किती होती तुमची? मेन्स दुसरी होती. आणि पहिली मेन्स म्हणजे जी दिली ती 2021 ची STI मेन्स दिलेली सर. मग ती किती मार्कांना राहिली होती? ती 10 मार्कापर्यंत राहिली. आणि आता ही PSI ची पहिलीच मुख्य होती? हो, PSI ची पहिल्याच मुख्यमध्ये PSI. हो, पहिल्या मुख्य. कितवा रँक आहे तुम्हाला तुमचा? सर माझा तसा म्हणजे जनरल मेरिट लिस्ट मध्ये 218वा रँक आहे आणि मला कॅटेगरी मधून NTC प्रवर्गामधून 9व्या रँक मधून माझं सिलेक्शन. ओके, बर. सर ज्या वेळेस तुम्ही 2021 ची पण प्रिलियम पास आहात, 2022 ची पण प्रिलियम पास आहात, तर प्रिलियमच्या स्ट्रॅटेजी बद्दल इन्स्पायरच्या विद्यार्थ्यांना तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. प्रीच सांगायचं झालं तर 7 विषय असतात. त्याच्यामध्ये आता बघायला गेलं तर मॅथ रिजनिंगचं महत्व खूप वाढलेलं आहे आणि माझं पहिल्यापासून म्हणजे मॅथ रिजनिंग चांगलं होतं. पण आपल्या विद्यार्थ्यांना मी सांगेल की आता मॅथ शिवाय म्हणजे प्री क्रॅक करणं जवळपास अशक्यच आहे. मॅथवर जास्त फोकस मी केलेला होता पहिल्यापासून. आणि सायन्सचे विषय हे प्रेडिक्टेबल नव्हते, म्हणजे प्रश्न कुठून येते समजत नसायचे. तर एव्हरेज मार्क पडावे म्हणून मी स्टेट बोर्ड असेल अशा माध्यमातून मी प्रॅक्टिस करायचो आणि PYQ वर जास्त भर द्यायचो. तर आणि इतिहास, भूगोल, पॉलिटी आणि इकॉनॉमी हे 4 विषय असे मजबूत केलेले की इथं 12-13 पर्यंत मार्क पडले पाहिजे अशी स्ट्रॅटेजी असायची. आणि करंटला एक एव्हरेज की 10-11 पर्यंत. बर सर, तुम्ही आता बोलताना 7 विषय म्हणला आणि सगळ्या विषयांचा अभ्यास तुम्ही केला असं सांगितलं. हो. आपले बरेचसे असे विद्यार्थी असतात की त्यांचं म्हणणं असतं की सर आम्हाला हा एक विषय अवघड चाललाय, उदाहरणार्थ विज्ञान म्हणू, तर आम्ही तो ऑप्शनलला टाकून देऊ, त्या विषयाचा आम्ही अभ्यासच करणार नाही, बाकीच्या 6 विषयांचा अभ्यास करू. ही स्ट्रॅटेजी वर्क करते का नाही करत? सर पूर्वी लॉकडाऊनच्या अगोदर ही स्ट्रॅटेजी थोडीफार वर्क करत होती, परंतु आता लॉकडाऊनच्या नंतर विद्यार्थ्यांचा खूप अभ्यास वाढलेला आहे. त्यामुळे आता जर एखादा विषय ऑप्शनला जर टाकला तर आपण काठावरती प्रिलिम उडू शकते, म्हणजे आपण नापास होऊ शकतो. तर आता ऑप्शनला एकही विषय न टाकणं चांगलं आणि म्हणजे ही स्ट्रॅटेजी वर्क करणार नाही. म्हणजे सगळ्या विषयांचा अभ्यास बंधनकर. तुम्ही आता बोलताना सर PYQ चा उल्लेख केला. हो. कसा केला पाहिजे PYQ चा अभ्यास? PYQ चा अभ्यास सांगायचं झालं तर जे जुने आयोगाचे क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यामधून आयोगाने क्वेश्चन कसे फ्रेम केले, त्याचे ऑप्शन कसे फ्रेम केले, आयोगाने जे उत्तर दिले त्याच्यामध्ये असं वेगळे पण काय आहे, किंवा आयोगाने एखाद्या घटकावर किती सखोलपणे प्रश्न विचारलेत, त्याचा म्हणजे डेप्थ लक्षात घेऊन आणि ज्या विषयावर आयोग वारंवार क्वेश्चन विचारतो ह्याचा अंदाज घ्यायचा आणि ते एका म्हणजे आपल्या पेजवर लिहून काढायचे सगळे सब टॉपिक. आणि त्या दृष्टीनं म्हणजे एक रोड मॅप तयार होतो आपल्याला की आयोग ह्या टॉपिकवर प्रश्न विचारतोय तर आपण ह्या घटकांना प्राधान्यक्रम दिला पाहिजे अभ्यासाला. म्हणजे आयोगाचं जे सगळंच पान टू पान न वाचता तो क्वेश्चन मधून आपल्याला आवाका लक्षात येतो, त्यामुळे ते अनालिसिस करणं गरजेचं आहे. ओके सर, तुम्ही आता बोलताना विज्ञानाबद्दल बोललात की प्रेडिक्टेबल खूप आहे, तर त्या विषयाचा अभ्यास तुम्ही पाठ्यपुस्तकांचा उल्लेख केलाच, परंतु अजून चांगल्या पद्धतीने कसा करता आला पाहिजे? मला सांगता येईल की स्टेट बोर्डाची जी पुस्तकं आहेत ती व्यवस्थित त्याच्या कन्सेप्ट असतील, जे मॅथ असतं सायन्सचं त्याचे जे लॉ म्हणजे फॉर्म्युले असतील ते फॉर्म्युले समजून घेणे आणि त्याच्यामधून सगळे संकल्पना समजून घेतल्याच्या नंतर एखादं ऍडव्हान्स बुक असेल, म्हणजे आपल्या मार्केटमध्ये क्लासेसची अनेक चांगली पुस्तकं आहेत, त्या एखाद्या क्लासमधून ते घेणे आणि त्याच्यात थोड्या शॉर्ट नोट्स बनवणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न येतात ते प्रश्न चांगले करणे, म्हणजे जेणेकरून 15 पैकी 15 न घेता एक एव्हरेज तरी मार्क पडले पाहिजेत. म्हणजे जो विषय आपल्याला अवघड जातोय तो पूर्णपणे बाजूला न टाकता त्या विषयाचे किमान एव्हरेज मार्क तरी आपल्याला एव्हरेज मार्क पाहिजेतच. बरं सर, आता तुम्हीच बोलताना एक उल्लेख केला, आपली पण चर्चा तशीच चालली की जे तुम्ही बोलताय त्याच आधारावर आपण प्रश्न पुढे घेऊन जातोय. तुम्ही म्हणला की नोट्स, बरोबर, नोट्स काढल्या पाहिजेत का, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न जर काढत असाल तर त्या कशा काढल्या पाहिजेत? कारण की होतंय काय सर, बरेचसे विद्यार्थी नोटच्या नावाखाली दुसरं पुस्तक छापतात. काय वाटतं तुम्हाला? सर मला असं वाटतं की आता मार्केटमध्ये जे नवनवीन मटेरियल आपल्याला उपलब्ध झालेले, म्हणजे क्लासवाले असतील किंवा आणखी जे कुणी पुस्तकं छापलेत
त्यांनी आपल्याला नोट्सच्या स्वरूपामध्येच पुस्तकं छापून दिलेली. म्हणजे गरज नाही की सगळ्याच विषयांच्या नोट्स काढल्या पाहिजे, परंतु जे आपल्याला गव्हर्नमेंटच्या वेबसाईट असतील तिकडचा डेटा आपण वारंवार जाऊन वाचू शकत नाही, तर तो डेटा आपण वहीवर लिहू शकतो. दुसरी गोष्ट, इकॉनॉमीच्या जो फॅक्च्युअल डेटा आहे, जो पाठ करणं गरजेचं असतो, ज्याला वारंवार रिव्हिजनची गरज असते, अशा पद्धतीच्या ज्या फॅक्ट्स आहे त्याच्या नोट्स बनवल्या पाहिजे. आणि म्हणजे ज्या संकल्पना आहेत त्या तर आपण समजून घेतो, आणि क्लासच्या बुक मधून आपल्याला बऱ्यापैकी नोट्स म्हणजे काय काढण्याची गरजच उरलेली नाही असं मला वाटतंय. परंतु ह्या फॅक्ट्सचे मी नोट्स काढलेल्या होत्या आणि तेवढ्या काढल्या तरी सफिशियंट. बरोबर. सर, तुम्ही प्रिलिमचा अभ्यास करणार, तुम्ही 18 पासून अभ्यास करताय, तुमचा निकाल 1 ऑगस्ट 2024 ला लागलेला आहे. माझा जो आपण अभ्यास करतोय त्याच्या तासांबद्दल एक प्रश्न आहे. किती तास दररोज अभ्यास केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सर, मी म्हणजे सगळं व्यवस्थित टाइमपास वगैरे कट केला ना तर एक 10 ते 11 तासापर्यंत अभ्यास करायलाच पाहिजे, 12 तासापर्यंत. त्याच्यापेक्षा जास्त मग ते क्वांटिटी वाढते परंतु क्वालिटी कमी होते. क्वालिटीला महत्व दिलं तर यश मिळेल असं म्हणून. आता जे नवीन लोक असतात किंवा ज्यांना तयारी करायची असते त्यांना ज्यावेळेस हे ऐकतात की 10 तास अभ्यास करावा लागतो, त्यांना ते अतिशयोक्ती वाटतं. खरंच ते गरज म्हणजे का गरजेचं आहे 10 तास अभ्यास? 10 तास म्हणजे इथं स्पर्धा खूप मोठी आपल्या देशाची आणि महाराष्ट्राची लोकसंख्या पाहता बेरोजगारी जास्त आहे, आणि बेरोजगारी जास्त असल्यामुळे इथं स्पर्धा वाढलेली. कारण हे क्षेत्र असं आहे, सरकारी नोकरी मिळवण्याचं माध्यम म्हणजे इथं पास झालं तर हमखास नोकरी, त्यामुळे इथं स्पर्धा वाढलेली. आणि स्पर्धा ज्या ठिकाणी वाढलेली असते त्या ठिकाणी 4-5 तासाला काही महत्वच उरत नाही. जो जास्त अभ्यास आणि क्वालिटी अभ्यास करेल त्यालाच आयुष्यामध्ये यश मिळणार असतं. म्हणून अतिशयोक्ती ज्याला वाटेल तो तसाच पाठीमागे राहील, आणि जो त्याला सत्य समजून पुढे जाण्याचा प्रयत्न करेल तो नक्कीच आयुष्यात यशस्वी होईल. ओके सर, ह्यालाच जोडून अजून एक प्रश्न की आता आपण PYQ बद्दल बोललो, नोट्स मेकिंग बद्दल बोललो, घड्याळी तास किती अभ्यास केला पाहिजे ते बोललो. अभ्यास करताना ग्रुप स्टडी बद्दल तुमची काय मत आहेत? सर, ग्रुप स्टडी मी तर कधी केलेला नाही, परंतु माझं मत असं आहे की ग्रुप स्टडी मध्ये जर 2-4 लोक एकत्र आले तर याच्यामध्ये राजकीय विषय असतील किंवा आणखी कोणते समाजातले जे जे विषय असतील हे विषय चर्चेला येतात, आणि त्याच्यामधून मतमतांतर झाली मग तिथंच जास्तीत जास्त टाइमपास होतो. बरोबर आहे. त्यामुळे जर म्हणजे जे सिरियस विद्यार्थी असतील त्यांनी ग्रुप स्टडी केला तर नक्कीच फायदा होतो, पण त्याच्यामध्ये हा एक निगेटिव्ह पॉइंट आहे, हा जर टाळला तर निश्चित फायदा होऊ शकतो. ओके सर, आपण आता पूर्व परीक्षेबद्दल चर्चा केली, आता आपण मुख्य परीक्षेपाशी येऊ. मुख्य परीक्षेला तुम्हाला किती मार्क होते? मला मुख्य परीक्षेला 298.50 टोटल मार्क होते. त्यामध्ये पेपर 1 ला 141 मार्क होते आणि पेपर 2 ला 157.50 मार्क होते. फर्स्ट पेपर मध्ये जो सगळ्यात कळीचा विषय आहे तो म्हणजे मराठी. हो, 50 प्रश्न आहेत, 100 मार्क आहेत. मराठीचा अभ्यास कशा पद्धतीने केला? मी हे का विचारतोय, तुम्ही पोलीस भरतीची तयारी करा, मराठी आहे बरोबर, तुम्ही सरळ सेवेची तयारी करा, मराठी आहे. तुम्ही कंबाईन गट ब ची गटकची तयारी करा, मराठी आहे. तुम्ही राज्यसेवा मुख्य परीक्षेला जा, मराठी आहे. पुढच्या वर्षीपासून 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह होतोय, तिथं तर 300 मार्काचा मराठी आहे बरोबर. आणि UPSC ला सुद्धा काय मेन्सला तुमची मातृभाषा मराठी क्वालिफाईंग आहे. म्हणजे ह्या देशातल्या क्लास 4 किंवा क्लास 3 पासून क्लास 1 पर्यंतची पोस्ट जर मिळवायची असेल तर तुम्हाला मराठीचा अभ्यास करायचा आहे, जर तुम्ही महाराष्ट्रातले असाल तर. तेच गणिताला लागू होतं. तर मराठीचा अभ्यास कसा केला तुम्ही? सर, मराठी पहिली गोष्ट तर आपली मातृभाषा आहे, समजायला सोपी जाते. आणि आपले जे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्याच्या बाहेर प्रश्न एखाद दुसरा जातो, आणि मी मोरा वाळंबे सरांचं पुस्तक इतकं म्हणजे भरपूर फाटेपर्यंत वाचलं होतं. म्हणजे पुस्तक फाटेपर्यंत इतकं अंडरलाईन आणि हे करून वाचलेलं की, कारण त्यातला शब्द महत्वाचा आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, आपले जे युट्यूबला लेक्चर असतात म्हणजे अकॅडमीजने टाकलेले वेगवेगळे, जो टॉपिक आपल्याला अवघड जातो त्याच्यामधून अवघड जाणारा टॉपिक तेवढा मी बघायचो युट्यूबला. आणि दुसरी गोष्ट, जे आतापर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे जे पेपर आहेत त्याच्यामधले जे प्रश्न कसे आलेले आहेत त्याचा इतका सराव केलेला होता. फक्त आयोगाचे पेपर इतका सराव केला की ती मग ज्यावेळेस आपण हॉलमध्ये जातो त्यावेळेस असं उत्तर ऑप्शन बघितलं की प्रश्न काय वर इतकं म्हणजे अशा पद्धतीने मी तयारी करायचो की मोरा वाळंबीचं पुस्तक आणि त्याच्या सोबत आपण एखादी क्लासचे नोट्स पण ऍड करू शकतो आता. आणि हे आयोगाचे पेपर याच्यावर
येतो स्कोर मराठीला. सर ह्याच पहिल्या पेपरमध्ये इंग्रजी पण आहे आणि मगाशी तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर देताना म्हणलं होतं इंग्रजी जरा अवघड जात होती, पण मग आता हे तर पर्यायच नाही इंग्रजीला, मग कसं केलं इंग्रजीचा अभ्यास? सर इंग्लिशचं म्हणायला गेलं तर म्हणजे मी ज्यावेळेस 10वी पर्यंत होतोय शिकत होतो त्यावेळेस मराठी माझं एव्हरेज होतं, म्हणजे जो टॉपचा विद्यार्थी असतो वर्गामध्ये त्याच्या एवढं पण नव्हतं आणि लो सारखं पण मीडियम होतं. पण ज्यावेळेस इथं स्पर्धा परीक्षेमध्ये आलो त्यावेळेस इंग्लिशचा अभ्यास करणं तर मस्ट होतं, कारण त्याशिवाय पोस्ट भेटत नव्हते. मी आल्यानंतर इथं एक क्लास केला होता, म्हणजे त्या पाटील सरांचा क्लास केलेला होता आणि त्यांचे नोट्स आणि जे PYQ आहेत आयोगाचे PYQ इतके चांगले केले की क्वेश्चन म्हणजे कशावर आहे, शब्दावर, म्हणजे वाक्याचा अर्थ नाही समजला तरी चालेल, पण हा शब्द आला तर त्याच्या पुढे हा शब्द येणं गरजेचं आहे किंवा म्हणजे तोच येतो. इतकं माझं चांगलं झालेलं होतं आणि आयोगाचे पेपरमुळे ज्यावेळेस मी हॉलमध्ये गेलो त्यावेळेस मी फक्त शब्द शोधायचो, हा शब्द आला की हाच शब्द पाहिजे, त्यावरून मला एरर सापडायला गेले. मग कॉमन एरर ची प्रॅक्टिस इतकी चांगली केली पाहिजे इंग्लिशची की त्याच्यामधून स्कोर येऊन जातो, म्हणजे प्रॅक्टिसचा मुद्दा इंग्लिशचा. हो. सेकंड पेपर मध्ये तुमच्या वेळेस तर लॉ होता, सगळ्यात जास्त मार्क लॉलाच होते, त्याची कशी तयारी केली? लॉचं सांगायचं झालं तर जे आपले म्हणजे किशोर लवटे सरांचं एक पुस्तक होतं लॉचं, त्या लॉ मधला मी सगळे लॉ पाठ केलेले होते, कारण 20 आणि 21चा पॅटर्न मी पाहिलेला की वन लाईनर क्वेश्चन येतात आणि त्याच्या खाली फक्त कलमांचे नंबर असायचे, तर त्या दृष्टीने पण मी प्रयत्न केला. आणि दुसरी गोष्ट की शेवटचा लो आहे त्यामुळे जर संकल्पनात्मक जर प्रश्न आले तर त्याला पण तोंड देता यावं म्हणून त्या दृष्टीने पण मी केलेलं. पण पाठांतर मी जबरदस्त केलेलं आणि लिहून पाठ करायचो, रफ पेजेसवर नंबर लिहायचो आणि चियाला वगैरे जाताना ते डोक्यात असे गोळवत जायचो, रोडने पण म्हणजे अभ्यासच व्हायचा. संध्याकाळी झोपताना पण अर्धा तास दिवसभर जे केले एकदा वरून रिव्हिजन करायचे, म्हणजे वरून नंबर पाठ करत जायचे, एकदा खालून वर जायचे आणि ते त्या नंबरला जर बसले तर मग. आणि दुसरं एक मित्रांना सांगितलेलं की तुम्हाला म्हणजे माझा प्रश्न चुकून दाखवा, तुम्हाला मी नाश्ता वगैरे देत जाईल. अशा पद्धतीने मी करायचो लॉची तयारी. मित्रांनो पाहिलं असेल की माझा प्रश्न चुकून दाखवा तुम्हाला नाश्ता चालतो, असं चॅलेंज देऊन सरांनी अभ्यास केलेला आहे. हे खरं तर युनिक आहे. तुम्ही पाहिलं असेल पूर्व परीक्षेबद्दल सरांनी सांगितलं, मुख्य परीक्षेबद्दल सांगितलं. सर मुलाखत ग्राउंडला किती मार्क होते तुम्हाला? सर मला ग्राउंडला 70 मार्क होते. मग का कमी होते? कारण की तुम्ही खेड्याकडे राहिलेला आहे, शेतात तुम्ही फिरलेला आहे, माळरानाने फिरला, का कमी आले मार्क? सर काय झालेलं की MPSC करायची म्हणजे पहिल्यांदा सांगितलं की 10-12 तास अभ्यास करायला लागतो, 7-8 तास झोपायला पण लागते, इतर कामं पण असतात, जेवण असेल, आंघोळ असेल, याच्यामध्ये वेळ जातो आणि व्यायामाकडे दुर्लक्ष होते. तर परिस्थिती अशी झाली गावाकडून आल्यानंतर इथं बसून खाणे, त्यामुळे तब्येत वाढली, वजन वाढलं. त्याचा त्रास असा झाला की ग्राउंडला गेल्यानंतर 2-3 महिने वेट कमी करायलाच गेले, डाएट असेल हे असेल, पळता येत नव्हतं, शिनपेनचा त्रास व्हायचा, गुडघे दुखायचे ते वेट मुळे. त्यामुळे मला ते ग्राउंडला मार्क कमी आले, कारण की वेळ पण 6 महिने आम्हाला मिळालेला, त्यातले 3-4 महिने तर बॉडी कमी व्हायला गेली. म्हणजे सुरुवातीला सांगायचं झालं तर सर मी 800 मीटर 4 मिनिट आणि 4 सेकंदामध्ये पूर्ण केलं होतं. म्हणजे खूप झालं ते, 2.5 मिनिटात यायला पाहिजे, आउट ऑफ 2.5 ला. तर मला सरांनी पहिल्यांदा सांगितलं तर पूर्ण झालंच नाही 800 मीटर. म्हणजे अशी परिस्थिती होती, कारण वजन इतकं वजन घेऊन पायाला पण त्रास व्हायचा खूप, त्यामुळे मला कमी आले. आणि गोळ्याची परिस्थिती अशी झाली की इथं खांद्यामध्ये थोडस चमकायचं, गोळा टाकायचा, गोळाची प्रॅक्टिस मला जास्त करता येत नव्हती. आणि पुलअप्स तेवढे 2 जायत होते, ते आउट ऑफ गेले फायनलला. ओके. आणि मुलाखतीला किती मार्क आहेत? मुलाखतीला सर 27 मार्क आहेत. काय प्रश्न विचारले होते? आपल्या विद्यार्थ्यांना पण कळू देत की मुलाखतीला नक्की काय प्रश्न विचारले जातात? मुलाखतीला सर मला देवानंद शिंदे सरांचा पॅनल होता. ओके. माझी मुलाखत 16 जुलै 2024 ला झाली. तर मला सरांनी आत गेल्यानंतर गुड मॉर्निंग वगैरे झाले, त्यानंतर सर म्हणले या बसा, टोकन नंबर वगैरे सांगा. त्यानंतर पहिलाच प्रश्न होता, नाश्ता केलात का? नाश्ता केलात का म्हणल्यानंतर मी म्हणलं सर नाही केलं मी नाश्ता. म्हणले का नाही केला? तर म्हणले की
मी म्हणलं की मी नाश्ता केला नाही, मुंबईमध्ये नवीन होतो, मला माहित नव्हतं कुठं भेटतो आणि यायला पण उशीर होत होता. सर म्हणले अरे तुम्ही तरुणांनी करायला पाहिजे नाश्ता वगैरे. तर पुढे चॉकलेट वगैरे ठेवलेले होते, एक चॉकलेट घ्या आणि खिशामध्ये ठेवा आणि जाताना खा. मी म्हंटल सर कदाचित करप्शनचे आपला प्रश्न चेक करत असतील की दिल्यानंतर घेतात का. मी असा विचार केलेला त्यावेळेस. मी म्हणलं सॉरी सर नको, मी जाताना करून घेईल नाश्ता. म्हणले असू द्या घ्या घ्या. त्यानंतर मी घेतली. तर नंतरचा प्रश्न होता तुम्हाला काय आवडतं. म्हणलं सर मला पोहायला आवडतं आणि गावाकडे वडिलांना मदत पण करतो कामामध्ये. तर मला म्हणले वडील काय करतात. म्हणलं सर वडिलांचा व्यवसाय मेंढपाळ, त्याच्यामध्ये मी सकाळ संध्याकाळ मदत करतो आणि अभ्यास पण करतो मधल्या वेळ. तर म्हणले किती मेंढ्या वगैरे. म्हणलं 100 पर्यंत आहेत. उत्पन्न विचारल्यानंतर तुला PSI का व्हायचे म्हटले. प्रॉब्लेम असा होता की गावाकडे ज्यावेळेस आपण मेंढ्या इतरांच्या रानात चारायला जातो, कारण आपलं तर सगळं शेत असू शकत नाही, दुसऱ्याच्या रानात गेल्यानंतर चारा चारल्यानंतर त्यांना म्हणजे राखलेलं असायचं, आपल्याला माहित नसायचं, ते आपली बकरी धरून न्यायची. पोलीस स्टेशन पर्यंत आम्ही जायचो बकरी सोडवण्यासाठी. तर तिथं पोलीस अधिकाऱ्यांचं काम बघून मला प्रेरणा मिळाली, असं मी सरांना सांगितलं. सर पाहून माझ्याकडे हसले. एकूण मुलाखत छान झाली तुमची. हो. आणि दुसरा एक प्रश्न असा होता की म्हणजे तुम्हालाच का घ्यावं असं, तुमच्यात कोणते गुण होते. म्हणलं सर मी गावाकडचा मुलगा आहे आणि मेंढपाळाचा मुलगा आहे. तर ज्यावेळेस आपल्याकडे नैसर्गिक आपत्ती वगैरे येईल त्यावेळेस जी पूरग्रस्त परिस्थिती येते त्यावेळेस पोलिसांचं मदत कार्य न थांबता 3 दिवस चालू शकतं. तर त्यावेळेस मी इतरांपेक्षा मला रानावनात राहण्याची सवय असल्यामुळे मी त्या पुराच्या पाण्यामध्ये चिखल मच्छर जी काही बेसिक सुविधा नसताना पण राहता येऊ शकतं, अशा वातावरणात मी राहू शकतो जे इतरांपेक्षा मी वेगळा आहे. तर तुम्ही मला घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि माझ्यात बोलण्याचं जे कौशल्य आहे, जे की माझ्यामध्ये जे बोलण्याचा गावठीपणा आहे थोडासा, तो सामान्य नागरिकांना म्हणलं असं वाटतं की आपल्यातलाच कोणतरी, जे की भयभीत झालेले लोक असतात त्यांना तक्रार करायला अजिबात लाज वगैरे काय वाटणार नाही की मी त्यांच्यातलाच एक असं वाटेल. तो एक गुण आहे माझ्याकडे. ओके. मित्रांनो पाहिलं असेल की सरांनी त्यांचा प्रवास सांगितलेलाच आहे. सर मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या ह्या यशामध्ये तुम्हाला काय वाटतं की कोणत्या लोकांची तुम्हाला जास्त मदत झाली किंवा त्यांनी तुम्हाला फार सपोर्ट केला. मी मदत म्हणण्यापेक्षा सपोर्ट म्हणेल. सपोर्ट सांगायचं झालं तर सर जवळचे म्हणजे जे आपले जवळचे नातेवाईक असतात ना ते जास्त सपोर्ट करतात आणि इतर फक्त मजा घेत असतात. तर सांगायचं झालं तर मी मामाच्या इथं 10वी पर्यंत शाळा शिकलो. माझी आजी असेल, आजी पूर्णपणे निरक्षर होती, पण आजी त्यांच्या तिकडे ते जमिनीचे वगैरे व्यवहार असायचे. म्हणजे शिकलेलं नसल्यामुळं आजीला जमिनीमध्ये कुणी विकली का काय झाले ते अंगठी द्यायचं तिला काहीच माहित नसायचं. त्यावेळेस काय झालं की आजीला शिक्षणाचं महत्व कळलं की जर शिकले नाहीत तर आजूबाजूचे लोक म्हणजे काही वाचून दाखवतील आणि अंगठी घेऊन यांना रस्त्यावर आणतील, असं आजीला त्यावेळेस जाणवायचं. मग आजी म्हणले की आजीनं स्वतःची मुलं शिकवली, म्हणजे गरजेपुरते शिकवले, पण आजीला वाटायचं आता मी एवढे शिकवलेत पण नातवंडांनी आणखी शिकायला पाहिजे. आईकडची आजी, हो आईकडची आजी. आजीनं मेंढे मागे होतो मी आई वडिलांच्या पाठीमागे फिरायचो. मला तिथून नावऱ्याला घेऊन गेले, नावरे मामाचं गाव. तिथं गेल्यानंतर आजीनं सगळी बेसिक जे जे लागेल ते दिलं. मामांना सांगितलं की शाळेमध्ये नाव घालायला. माझी जन्मतारीख सुद्धा कागदोपत्रीचे, म्हणजे जन्मतारीख लिहिण्यापुरतं पण शिक्षण नाही त्यांचं. ही जन्मतारीख पण अशी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी लावून दिली. आजीनं सुरुवातीला करून दिलं. त्यानंतर मामा असेल मामी असेल यांचा इतका सपोर्ट असायचा की सकाळी उठल्यापासून म्हणजे इतका लहान होतो की मी आंघोळीपासून तेच करायचे माझे सगळं. त्यानंतर कळायला लागल्यानंतर मामा ITI झालेले होते, छोटे मामा. ते आता एक्सपायर झाले दुर्दैवाने. त्यांनी सांगायचे की शिका मोठे व्हा, म्हणजे तुम्ही रानात गुरं चारायला जरी गेले तरी माझ्या हातात पुस्तक दिलेलं असायचं मामाने. आणि पुन्हा नकळत येऊन बघून पण जायचे हा वाचतोय का उगीच झोपलाय. म्हणजे असं त्यांचा सपोर्ट 10वी पर्यंत लाभला. आणि 11वी 12वीला आल्यानंतर मेंढ्यान पाठीमागे मला जावं लागायचं. मी 11वी आणि 12वी सायन्स मधून केली. त्यावेळेस मी बकऱ्या मागे कधी कधी नोट्स घेऊन जायचो वाचायला. ते पण म्हणजे इतर लोकांना भावायचं की शिकणारं पोरग दिसतंय. कधी कधी तर त्या
कंपनीत बकरी चारायला गेल्यानंतर ते वॉचमन लक्ष ठेवायचे मेंढ्यांवर. आणि तिथं म्हणजे आई आणि वडिलांचं नंतर 11वी आणि 12वीच्या नंतर आई वडिलांचा रोल जास्त चालू झाला. आणि त्यानंतर भावानं म्हणजे असं केलं की माझे भाऊ 5वी शिकले, तुमच्या उमेश. ओके. तर त्यानं काय केलं, त्यानं 5वी शिकलेलं. आणि माझे आई ज्या 3 बहिणी आहेत मला, त्या पण 5वी 3रीच्या खालीच शिकले. तर ह्या चौघांचं म्हणणं असं होतं की आम्ही अशिक्षित राहिलो ठीक आहे, पण आमच्या चौघांच्या वाट्याचं यालाच शिकवा. क्या बात. हो. आणि भाऊने काय केलं की जे माझं स्वप्न आहे ते त्याचं स्वप्न आहे. म्हणजे मी ज्यावेळेस पुण्यात शिकायला येत होतो त्यावेळेस त्याला गावाकडचे म्हणायचे की आता आपण म्हणजे थोडक्यात म्हणतो ना की बाबा सक्का भाऊ पक्का वैरी, ती कन्सेप्ट लोक त्याच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करायचे की काय तो शिकला तर त्याच भलं होईल, तुला नाही बघायचा, तुला कायम हालातच राहावं लागेल, कशाला शिकवतो, घरी एखादा व्यवसाय टाकून दे, म्हणजे किंवा अजून बकरी वाढवा किंवा जनावर राखा. हे करून देण्यापेक्षा तू का त्याच्या नादाला लागलाय. पण भाऊ म्हणला माझं काय नाही की बाबा त्यानं मला काय देऊ अगर ना देऊ, पण नाव तर माझ्या बापाच सांगेल ना. बरोबर आहे. हे म्हणजे ही भूमिका घेऊन तो पुढं माझ्या पाठीमागं उभा राहिला. मी ज्यावेळेस पुण्यात यायचो सुरुवातीला 6-7 हजारापर्यंत मला यायचे खर्च महिन्याला. हो. त्यानंतर परिस्थिती तुम्ही बघतायच आता, नाश्ता वगैरे महाग झाले वाढत गेला. तर मी ज्यावेळेस फोन करेल ना, फोन ठेवला की 10-15 मिनिटात पैसे यायचे. तो कसा अरेंजमेंट करत होता हे काही मला आता काय त्यानं सांगितलं नाही, पण मला असं वाटायचं की इथं वाटायचं की माझी परिस्थिती चांगली आहे. आणि त्यानंच आमची परिस्थिती म्हणजे बदलवली. ज्यावेळेस वडील करत होते त्यावेळेस शेती नाही आणि 50-60च बकरी वळत होते वडील एकत्र असे कोणाच्यात पण मिसळून. ज्यावेळेस भाऊ लक्ष घालायला लागला त्यानंतर आमची परिस्थिती चांगल्यापैकी झाली, म्हणजे कर्ज संपलं सगळं आणि चांगल्यापैकी आम्ही जीवन जगू लागलो भावामुळे. तर भावाचा सपोर्ट इतका मोठा होता की मला माग बघणं तर शक्य नव्हतं. त्याचं स्वप्न माझं स्वप्न त्याचं झालं होतं आणि त्याला पाठीमाग म्हणजे कोणी बोलावं नाही म्हणून मला लढणं होतं. अशी आमच्या दोघांची स्टोरी झालेली होती. आणि घरामध्ये माझे म्हणजे एक मोठी बहीण आहे, तिचे मिस्टर वारलेले आहेत, तिला 3 मुलं होती. त्यांच्याकडे पण म्हणजे परिस्थिती त्यांची गरीब होती की आपल्याला मला असं वाटायचं की त्यांची जर परिस्थिती बदलायची झालं तर आपण तुटपुंज्या पगारावर नाही बदलू शकत. त्यांच्यासाठी जर काय करायचं असेल तर आपल्याला म्हणजे मोठं पद असेल किंवा काहीतरी चांगलं शिकलो तर आपण पण त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण देऊ शकतो, अशा माझ्या मनात म्हणजे त्यावेळी भावना तयार व्हायची. बरं सर, मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. बरेचसे असे विद्यार्थी असतात की सर आम्हाला स्पर्धा परीक्षांची तयारी करायची, आमचे पण स्वप्न मोठे आहेत, आम्हाला पण PSI व्हायचं आहे, आम्हाला पण डेप्टी कलेक्टर व्हायचं आहे, आम्हाला IAS व्हायचं आहे, परंतु आम्ही गरीब आहोत त्यामुळे जमत नाही. तुमची आर्थिक परिस्थिती तुमच्या आड येते का ह्या स्पर्धा परीक्षांची तयारी करताना, काय वाटतं? सर परिस्थिती आडवी तशी येत नाही. आर्थिक चणचण म्हणजे इथं भासू शकते परंतु परिस्थिती आडवी येणार नाही. कारण मी हे जे अनुभवले हे माझ्या पुण्यामधल्या मित्रांना किंवा इतर लोकांना, गावाकडच्या लोकांना माहिती होतं माझी पहिल्यापासूनची परिस्थिती, पण पुण्यामधल्या लोकांना हे माहित नव्हतं ही बाजू. तर मी ज्यावेळेस इथं पुण्यात MPSC करायला आलो भावामुळे मला आर्थिक अडचण कधीच जाणवली नाही. त्याला आली असेल पण मला कधी जाणवली नाही ती. मला असं वाटायचं की आपल्याकडे पुरेसे आहेत. परंतु विद्यार्थ्यांनी म्हणजे याचा भाव न करता पण करता येऊ शकतं, कारण की इतके पण पैसे लागत नाहीत. चणचण भासते नक्की, पण त्याचं भांडवल करणं म्हणजे चुकीचं आहे, कारण की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत घडू शकता. सर, ज्या दिवशी 1 ऑगस्ट 2024ला तुमचा निकाल लागला, यादीत तुमचं नाव आलं, त्यावेळेस तुमच्या भावाची, तुमच्या आई वडिलांची आणि बहिणींची काय प्रतिक्रिया होती? आणि विशेषतः ज्या आजींनी तुम्हाला शिकवलं त्या हयात आहेत का नाही मला माहित नाही, काय त्यांच्या प्रतिक्रिया होत्या? दुर्दैवाने माझे मोठे मामी, आजी आणि माझे छोटे मामा म्हणजे त्यांचं निधन झालं दुर्दैवी. तर ते तर म्हणजे ऐकायला नव्हते, पण माझे मोठे मामा होते, लहान मामी, मामाची मुलं, दुसरे 2 नंबरचे मामा, म्हणजे ह्यांची प्रतिक्रिया म्हणजे माझे आजीला 5 मुलं होती, आमच्या त्या 5 मधले कोणच शिकलेलं नव्हतं जास्त, आणि सरकारी नोकरी तर लांब असणे अशी बारी पोस्टचा तर विषयच नाही. त्यांना इतकं चांगलं वाटलं की आपल्यातला कुणीतरी इतक्या मोठ्या पदावर जाऊ शकतो. त्यांना पहिल्यांदाच विश्वास बसला, आणि म्हणजे माझ्यावर विश्वास होता आधी त्यांचा, पण त्यांना खूप इतका आनंद झाला की त्यांना बोलता कोणतरी
हो झाला. आणि इकडचं आई वडील आणि भावाचं सांगायचं जर झालं तर मी रिझल्ट ज्या वेळेस बघितला 3 वेळेस चेक केला. त्यानंतर पहिला फोन मी भावालाच केला. तर भावाला आपले व्हॉट्सअप वगैरे असेल त्याच्यावर स्टेटसला ते लिहिता येत नव्हतं की तू पास झालाय नक्की काय झालाय आणि काय नाही. ते तुझा तू फोटो ठेव आणि खाली म्हणजे मला शुभेच्छा देण्यासाठी काहीतरी लिहून दे, अशी परिस्थिती होती. मी त्याला ती लिहून आणि फोनवर फोन तुम्हाला तर माहिती रिझल्ट लागल्यानंतर लोक किती जे कधीच आपल्याला बोलत नाही ते पण लोक फोन करायचे, फोन सुधरून देत नव्हता. तर भाऊ अक्षरशः म्हणजे रडत होता आणि आई आणि वडिलांना हे पद काय हे माहित नव्हतं. त्यांना फक्त एवढं माहिती की काहीतरी कामाला लागलाय, पोलीस मध्ये लागलाय कुठेतरी, पोलीस मध्ये लागलाय. तर आई पहिली म्हणजे देवा पुढे गेली. त्यानंतर त्यांच्या आई वडिलांच्या पण डोळ्यामध्ये पाणी होतं की मुलाला आपण इथपर्यंत पाठवला, शिकवला, लोकांचे टोमणे आपण ऐकले, इकडे पुण्यामध्ये जाऊन उन्हाडक्याच करत असेल हे जे आईने यांनी ऐकलेलं बरोबर की त्याने सार्थकी लावलं आणि तसा काही करत नव्हता हे त्यानं सिद्ध करून दाखवलं. म्हणजे आईची इतकी इच्छा होती की ती आई आणि वडील सांगायचे. म्हणजे मला प्रेमाने बाळा म्हणतात ते, बाळा की बाबा तू काहीतरी कर आणि मेंढ्यांची काठी तेवढी सोड, आम्हाला लागू दे म्हातारपणापर्यंत सांभाळायला, पण तुम्ही सांभाळू नका कारण याच्यात हाल खूप आहेत आणि जन्म जन्म एकच मिळतो. तर तुमचं जीवन चांगलं सार्थकी लागावं यासाठी आई आणि वडील नेहमी प्रयत्नशील असायचे. वडील तर अजून पण गुडघे फार दुखते त्यांचे. त्यांना मी आता म्हणलं ना बकरी विका आणि तुम्ही आरामात जागा कारण आपल्याकडे आता जरी म्हणलं आता विकले मला पगार चालू होईपर्यंत कर्ज झालं तरी हरकत नाही. पण वडील म्हणले मी जर आता बकरी विकली तर मला लोक म्हणते की माझ्या वडिलांचं नाव आनंद आहे, अण्णा म्हणते त्यांना, अण्णा हरला तर मी हरून देणार नाही म्हणजे. इतकी त्यांच्यात जिद्द होती ना, तेच मला वाटतंय की त्यांचे गुण माझ्यात आले असावेत जे की मी असं मुंगळ्यासारखा चिटकून राहिलो होतो. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल सरांशी आपण बराच वेळ गप्पा मारतोय. सरांशी बोलताना अनेक विषयावरचं तत्वज्ञान आपल्याला कळलं. फक्त त्यांचंच नाही तर त्यांच्या आजीचं तत्वज्ञान की ज्यांनी निरक्षर असून सुद्धा आपल्या मुलांना काहीतरी शिकवलं, नातवांना त्याच्या पुढचं शिकवलं कारण की त्यांना शिक्षणाचं महत्व कळलं होतं. 5वी नापास असणारा भाऊ सुद्धा आपल्या भावाला शिकवतो, त्याला त्याच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करतो. हे त्या व्यक्तीने जगलेलं तत्वज्ञान आहे. खेड्यागावातला मुलगा, मेंढरांच्या पाठीमागं फिरणारा मुलगा, पण शिक्षणाचं महत्व जाणून स्वतःचं ध्येय निश्चित करतो आणि PSI होतो. याचा प्रवास सरांकडून आता आपण ऐकून घेतला. सर, तुम्ही इन्स्पायरला वेळ दिलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.